हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. चला तर चहा ठेवलेला आहे, माझं झाडू फरशापासून सगळं आवरलेलं आहे. कारण नीलच्या हातातनं रात्री कणी दुधाचं भांडं पडलं, त्यामुळे हे सगळं खाली असं किचनचं ठाण झालेलं. त्यामुळे उठल्या उठल्या पहिल्यांदा ते सगळं आवरून घेतलं, कारण ते दुधाचा वास कणी इतका उग्र येतोय, ते पुसल्याशिवाय कणी चेन पडत नव्हतं. त्यामुळे ते पहिलं आवरलं आणि आता जेवणाला घाल्या. आमच्याकडे की नाही नवीन पिल्लू आणलेले आहेत. थांबा बघते, इतकं ओरडायला लागले की नाही, त्याला बहुतेक त्याच्या आईची आठवण येते. ये इकडे इकडे ये, दूध प्यायला. थोडंसं येते दूध, फक्त पिते, ते पण उचलून आणायला लागते आणि जाऊन बसतोय. रात्री तर की नाही ते फ्रीजच्या मागं ते काय म्हणतात त्याला, कॉम्प्रेसर, त्यात जाऊन बसलेलं येडं. इकडे पिल्या, इकडे 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 ये, इकडे इकडे बाहेर ये म्हणू, या ये इकडं, ये इकडे इकडे ये की ये. तू जा बाहेर, बाहेर बसत जा तू. ते घाबरते का बघा हा पिल्लू. तेच उलट कणी चार्लीला असं हे करते, फुसकारते. एवढंसं हा पिल्लू खरं. आणि चार्ली आमचं बुड्या मारत घाबरून पळून जाते. चार्ली कोण रे ते? काय करते ती? चार्ली कसं दचकत, एवढंसं पिल्लू ह्याला घाबरवते. कशाला जातोस रे मग त्याच्याकडं चार्ली? चला तर आता खूप झाला टाईमपास, आता जेवणाकडे वळूया. तर इथं मी कणी बीन्सची भाजी करणार आहे. हे बघा, तर इथे मी त्याचं जे केस असतात ना ते काढून असं कट करून घेतलं आहे. तुम्ही चिरून घ्या, मी हातानंच खोडून घेतलेलं आहे. त्यानंतर ते धुवून घ्यायचं. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये ह्या कणी बीन्सच्या शेंगा टाकल्या. त्यानंतर ते थोडंसं असं परतलं, त्यात थोडं मीठ आणि हळद टाकलं आणि चांगलं थोडंसं असं डाग येईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेतलं. आणि त्याच भाजल्यानंतर कणी त्यावरच एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा, घरगुती लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं. थोडंसं तुम्हाला जर गरम मसाला वगैरे जर पाहिजे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. त्यानंतर कणी ते थोडंसं परतवायचं. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा, म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची आणि थोडंसं पाणी घालून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. आणि वरून कोथिंबीर टाकायची, म्हणजे कसं बीन्सची भाजी छान होते. आणि इकडे भाजी फोडणीला टाकत मी कणी भांडी लावायची चालू होते, कारण भांडी भरपूर जाळीमध्ये पण भरपूर होती. आणि तिकडे मी चपातीला जे पसरट भांडं घेतलं होतं कणी चपातीचं पीठ मळायला, तर त्यामध्ये पण असं भरून ठेवली होती तिकडे टेबलावर. त्यामुळे म्हटलं सगळी भांडी अगोदर कणी लावून घ्यायची, म्हणजे पसारा कमी वाढते. त्यानंतर आज मला थोडंसं बेसनचं पीठ पण तयार करून ठेवायचं. त्यासाठी डाळ कसं पावसाळ्यात मऊ पडते कणी, त्यामुळे मला ते पण आता जरा बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. त्यानंतर दूध पण गरम करायचे, कारण दूध रात्री नीलच्या हातातून सांडल्यामुळं पॅकिंग आणलं होतं अर्धा लिटरचं, ते पण मला आता गरम करून ठेवायचं आहे. तर हे सगळी कामं माझी कणी थोडी थोडी अशी चालू होती आवरायला पटापटा. आणि इथे पात्रीची भाजी कणी काल आई आल्या होत्या, तर त्याने आणली होती पात्रीची भाजी. मी तुम्हाला रात्री दाखवणार होते, पण म्हटलं राहू दे, म्हणजे आणि विसरून गेले. अगोदर मी ठरवलं होतं की पात्रीची भाजी दाखवायची, पण नंतर कशात विसरून गेले. तर ती पण मी थोडी केली होती, थोडी मी पलीकडल्या काकूंसाठी ठेवली होती, कारण त्यांना पण पालेभाजी आवडते. आणि कसं गावाकडं रानातल्या डोंगरातल्या भाज्या कधी सहसा भेटत नाहीत. ज्यांची गावं तिकडं असतात की नाही, बघा पात्रीची पानं हे म्हणजे कडेनं असं डिझाईन असतं, ते असताना हे सगळं डोंगरातच भेटतं. आणि विकायला अशा भाज्या शक्यतो येत नाही. दुर्मिळ ज्या भाज्या असतात की नाही त्या बाजारात विकायला पण येत नाही. त्यामुळे कधी आमच्या गावाकडं, आमचं गाव डोंगरातच आहे, त्यामुळे गावाकडनं आणलं की मी इथं आजूबाजूला थोडं थोडं देते चव बघायला. आणि एक वेगळा प्रकार खाल्ल्यासारखा वाटतो आणि सगळ्या भाज्या खाव्या असं म्हणतात. त्यामुळे कधी मी थोडं करते, थोडं प्रत्येकाला एक एक वेळ देऊन टाकते भाजी. एका बाजूला मी डाळ बटाट्याची आमटी पण फोडणीला टाकलेली आहे, तर ती पण बहुतेक कणी शिजत आलेली आहे. चला तर पटापटा भांडी लावते, त्यासोबत भाजी पण फोडणीला टाकते आणि नंतर भेटू आपण.
पात्रीची भाजी करणारा काय पाहिजे? पात्रीची भाजी पाहिजे काय? यात का मिक्स करा टाकतो ती काल आईने दिलेली, थोडीशी मी रात्री केली, थोडी तुम्हाला ठेवली. यात मिक्स करा. कुठली भाजी घालणार काय? त्यात अजून कुठली घालणार? हा, डाळ तीन घालून कांदा जरा घाला. तर इथे आता मी हरभऱ्याची डाळ कणी भाजत घातले, कारण पावसाळ्यात ही आता मला बेसनच्या पिठासाठीच बारीक करायची, पण पावसाळ्यात कसं मऊ पडत्या आणि मग अशीच जर दळायला दिली कणी की गिरणीला पीठ सगळं चिकटून राहतं, म्हणजे पीठ जास्त पडत नाही. उन्हाळ्यात कसं आपण बाहेर ठेवू शकतो उन्हाळ्यात, पण पावसाळ्यात म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतो. तसं कणी असं गॅसवर ठेवायचं आणि तव्यातच भाजायची, कारण आपल्याला पसरट ह्याच्यात कणी चांगलं भाजलं जातं. भाजायची म्हणजे आपल्याला याला डाग पडू द्यायचं नाही. बारीक गॅसवर फक्त याचा असा खरखर आवाज द्यायला पाहिजे. आता ही माझं मऊ असल्यामुळे आवाज येत नाही. बारीक गॅसवर जितकं तुम्हाला कोरडी आवाज आला की नाही, असं एकदम असा आवाज आला की नाही की मग गॅस बंद करायची, गार करायची आणि मग दळायला द्यायची. भले डाग नाही पडले तर चालते, पण आवाज चांगला यायला पाहिजे. भाजल्यानंतर मला हे फणसाच्या बिया पण बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. तशा बारीक गॅसवर भाजल्या की नाही त्या पण चवीला छान लागतात. किंवा आपलं तिखट सांडगं असते की नाही डाळी मिक्स करून केलेलं, त्यामध्ये पण हे फोडून याचं साल काढून घातलं की नाही तरी पण सांडग्यासोबत सुकी भाजी चांगली लागते या डाळी ह्याची, फणसाच्या बियाची. तर आपण साखर पोत्यात भरून ठेवतो. अजून एक काम आहे, मला हे मोठं मीठ पण हे बरणीत भरून ठेवायचं. ते टँकमध्ये टाकायला लागते आणि ते बाउल पण ठेवते की बाहेर पाण्याचा, तर त्यामध्ये पण लागतं. त्याच्यापासून कुठं दिलं असेल खाली पडलं की काय. मला मी कसं वाजते दाखवते. हे बघा, अशी खळखळून वाजली की आता मी आता सुपामध्ये गार करत ठेवणार आहे आणि त्याच तव्यामध्ये मी फणसाच्या बिया पण भाजून घेणार आहे. असं वाजायला पाहिजे, म्हणजे चांगली आपली भाजली समजायचं. मस्तपैकी आपली बीन्सची भाजी पण झालेली आहे. त्यानंतर मी इथं बाहेरचे वाळलेले कपडे आणलेले आणि ती पण घडी करून ठेवते हातासरशी. माझी सगळी बाकीची कामं आवरलेली आहेत. हे माझं आता शेवटचं काम राहिलेलं आहे. चला तर ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.